पण आता तसंच आपण जसं आता यांनी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण आपल्याला गावात बसली पाहिजे, ती बसलीच पाहिजे. पहिले तर आपल्या 18 पगड जात म्हणजे 18 पगड जात मध्ये मुस्लिम नव्हते, हे डोक्यातून काढायचं. आणि त्यावेळेस जे लोक म्हणतात ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम त्यांचे काय ते बॉडीगार्ड म्हणतात, तेव्हा काय म्हणायचे, अंगरक्षक होते. पूर्णपणे खोटा इतिहास पसरवायचं काम चालू आहे पूर्णपणे. त्यावेळेस त्यांचे काही वकील होते, मुस्लिम समाजाचे त्यावेळेसचे वकील होते. ते वकील कशासाठी होते माहितीये का, मुघलाकडे जेव्हा कोणता हिंदू पत्र घेऊन जायचा तर त्यावेळेसचे मुघल त्या आपल्या हिंदू माणसाला कापून टाकायचे. छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टीचे होते, तर काही त्यांनी ते वकील ठेवले. कापला तर ठीक आहे, आला तर ठीक आहे, जर गेला कापला तर त्यांचा, आला तर ठीक आहे परत दुसरीकडे पाठवू, अशी ती त्यांची नीती होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जर असं कुणाला वाटत असेल का त्यांनी सर्व धर्म समभाव पाळला, तर त्यांचा कधीतरी इतिहास वाचत जा. नेताजी पालकर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदीतून पळाले तर त्यांच्या तावडीत, मुघलांच्या तावडीमध्ये नेताजी पालकर सापडले. तर नेताजी पालकरांचं शोषण करून, मारहाण करून नेताजी पालकरांना धर्म मुस्लिम स्वीकारायला लावला होता. आणि त्यावेळेची प्रथा होती, ज्यांनी एखाद्या घरातल्या माणसानी धर्म स्वीकारला तर पूर्ण परिवारावर बहिष्कार पडायचा. त्यावेळेसची प्रथा होती. तर नेताजी पालकर हे शूरवीर होते खूप. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांची घर वापसी केली. घर वापसी फक्त घर वापसी नाही केली, तर स्वतःच्या मुलीचं लग्न त्यांच्या मुलासोबत केलं. जर त्यावेळेस ते छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मांतर विरोधक असे विचार असतील, तर आज तुम्ही पुढे म्हणता का छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्म पाळतात?